नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव भक्ती मार्ग चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. माणूस मेहनत करूनही गरीब का राहतो? घरात पैसा येऊनही तो टिकत का नाही? शास्त्र, धर्म, अनुभव आणि जीवनशैली या सगळ्याचा अभ्यास केला तर काही मुख्य कारणे समोर येतात. कारण एक, आळस आणि वेळेची कदर ना करणे. गरिबाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आळस. सगळ्यात उशिरा उठणे, काम टाळणे, नंतर करू ही सवय लागणे, वेळ वाया घालवणे. शास्त्र स्पष्ट सांगत आहे, काळाची किंमत करणारा माणूस काळाच्या ओघात गरीब होतो. लक्ष्मी देवी परिश्रम करणाऱ्याच्या घरी स्थिर होते. कारण दोन, चुकीची संगत. ज्या लोकांबरोबर आपण राहतो त्यांचा आपल्यावर जीवनावर मोठा परिणाम होतो. सतत नकारात्मक बोलणारी माणसं, व्यसनाधीन मित्र, कायम पैशाची उलटपट्टी करणारी संगत. अशी संगत असेल तर हळूहळू बुद्धी, विचार आणि पैसा सगळं निघून जातं. लक्ष्मी स्वच्छ विचारांची आणि शुद्धता जीवनाची गरज असते. कारण तीन, व्यसनाची सवय. दारू, तंबाखू, जुगार, ऑनलाईन सट्टा, मोबाईल ही सगळी गरिबाची पक्की दार आहेत. पैसा खर्च होतो, आरोग्य बिघडतं, घरात भांडण वाढतात, नोकरी आणि कामात नुकसान होते. शेवटी माणूस म्हणतो सगळं नशिबाचंच आहे, पण खरं सवय तर व्यसनात आहे. कारण चार, देवाचा अपमान. देवाची सेवा न करणारे म्हणजे गरीब होईल असं नाही, पण देवाचा अपमान, देवाला दोष देणे, श्रद्धेचा अभाव, मंदिरात अस्वच्छता हे सगळं लक्ष्मीचा मार्ग बंद करतात. घरात देवघर असूनही जर देवाला वेळ, स्वच्छता आणि आदर नसेल तर त्या घरात पैसा टिकत नाही. कारण पाच, घरातील लक्ष्मी देवीला स्वच्छता आणि व्यवस्था फार प्रिय आहे. घरात पसारा नको, तुटलेल्या वस्तू नको, अंधार घाण नको. अशा घरात पैसा येतो पण टिकत नाही. कारण सहा, चुकीचे शब्द आणि सतत तक्रार करणे. आपल्याकडे काहीच नाही, मी गरीब आहे, पैसा कधी मिळत नाही, हे शब्द आपल्या नशिबावर कोरले जातात. शब्दांमध्ये खूप शक्ती असते. सतत नकारात्मक बोलणारा माणूस हळूहळू खरंच गरीब होतो. कारण सात, आई वडिलांचा अपमान. शास्त्र सांगतो आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय लक्ष्मी स्थिर होत नाही. ज्यांना दुर्लक्ष करणे, अपमान करणे, ज्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करणे हे सगळं थेट गरिबांकडे नेण्याचे कारण सांगतात. कारण आठ, पैशाचा अपमान करणे. पैसा ही देखील एक ऊर्जा आहे. सुट्टे पैसे फेकून देणे, नोटा चुरगाळून ठेवणे, पैशावर पाय पडू देणे, पैसा वाया घालवणे हे सगळं म्हणजे लक्ष्मीचा अपमान झाल्यासारखं आहे. पैसा ज्या घरात आदराने ठेवला जातो तिथे तो पैसा दुप्पट वाढला जातो. कारण नऊ, उधारपट्टी आणि दिखावा. आपल्याकडे क्षमता नसतानाही कर्ज काढून लग्न दिखावा, मोबाईल, कपडे, गाड्या फक्त स्टेटससाठी, गरज नसलेला खर्च ही सवय म्हणजे हळूहळू गरिबीकडे जाण्याचा मार्ग आहे. शहाणपणा म्हणजे कमाईपेक्षा खर्च जास्त करणे. कारण दहा, पैसा बचत नाही करणे. आज आहे उद्या बघू हा विचार गरिबीकडे नेतो. बचत नाही, गुंतवणूक नाही, भविष्याचा विचार नाही. अचानक संकट आले की माणूस पूर्णपणे मोडतो. थोडी थोडी बचत ही मोठ्या समुद्राची सुरुवात करते. कारण अकरा, अन्नाचा अपमान. अन्न हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. अन्न वाया घालवणे म्हणजे लक्ष्मीला नाकारणे, ताटात हात धुणे, अन्नाची निंदा करणे. शास्त्र सांगतात जो अन्नाचा मान ठेवत नाही त्याच्या घरात अन्न, पैसा दोन्हीही टिकत नाही. कारण बारा, दान करणे. दान म्हणजे फक्त पैसा देणे नाही, गरजू व्यक्तीला अन्नदान करणे, एखाद्याला मदत करणे, चांगला शब्द देणे, वेळ देणे. जो माणूस फक्त घेणारा असतो त्याच्या आयुष्यात हळूहळू येणे थांबतात. अन्नदानमुळे लक्ष्मीचा प्रभाव सुरू होतो आणि तो हळूहळू तुमच्या घरात यायला सुरुवात करतो. कारण तेरा, चुकीचा आहार. मीच सगळं करतोय, मला कोणाची गरज नाही हा अहंकार गरिबीकडे नेतो. लक्ष्मीला हाकलून देण्यासारखे होते. देवाला विसरणे, गुरुला विसरणे. जिथे कृतज्ञता नाही तिथे समृद्धी राहत नाही. कारण चौदा, घरात सतत कलह. घरात रोज भांडण होणे, कडू शब्द बोलणे, राग, तणाव. अशा वातावरणात पैसा टिकत नाही. लक्ष्मी देवीला शांतता, प्रेम आणि समाधान प्रिय आहे. कारण 15, गुरुचे सल्ला न ऐकणे, अनुभवाची किंमत न करणे. हे देखील गरीब मोठे होण्याचे कारण आहे. मोठ्याचा सल्ला टाळणे, मला सगळं माहिती आहे ही सर्व चुके. यामुळे माणूस तेच चुकीचे निर्णय घेत राहतो आणि आर्थिक नुकसान वाढत राहते.
चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन उपाय अशी घेऊन येतच राहीन. चला तोपर्यंत नमो आदेश.